जनता विकास मंडळ या शैक्षणिक संस्थेची 72 वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. साधारणतः ही निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा होती. तर सकाळी एका पॅनलचा जो आहे तो शुभारंभ झाला. त्या शुभारंभ दरम्यान माजी सभापती दीपक आवटी यांनी सांगितलं की तुम्ही जे बिनविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून जे ते प्रयत्न केले गेले नाही किंवा त्यांच्याकडे कुणी आलंच नाही, आम्ही बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील होतो. काय नेमकं झालंय का ही निवडणूक का लागली? जे काही समोरच्या पॅनलच्या मंडळींनी जे काही या ठिकाणी जे आरोप केलेले आहे पूर्ण तथ्य नाही, त्याच्यात कुठलाही अर्थ नाही आणि ते सर्व निराधार आहे. जनता विकास मंडळ राजुरी या शिक्षण संस्थेची सन 2026 ते 2031 ही पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. कार्यक्रम जाहीर झाल्याच्या नंतर कार्यक्रम हा जो आहे 1 जुलै 2026ला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जाहीर केला. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या नंतर आता तुम्ही जे सांगितलं का समोरचे म्हणतात का बिनविरोधसाठी प्रयत्न झाला नाही, हे जे म्हणणं आहे हे संयुक्तिक नाही, पूर्णतः चुकीच्या पद्धतीने आहे. आता माझ्यासारखा कार्यकर्ता गेले अनेक वर्ष 35हून अधिक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे. माझ्या लाईफमध्ये तर राजकीय पक्षाची तर कधी निवडणूक लढवली नाही, परंतु ही जी शिक्षण संस्था आहे तर सर्वसामान्य लोकांची, गोरगरिबांची मुलं शिकतात, घडतात आणि त्यासाठी ही संस्था अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय आहे. 1954 साली जनता विकास मंडळाची स्थापना झाली. ती स्थापना झाल्यानंतर तब्बल 71 वर्षानंतर आजचा हा निवडणूक कार्यक्रम लाभतो आहे. ही अत्यंत दुर्दैवी खेदाची बाब आहे. कारण या संस्थेमध्ये मी स्वतःही सन 2010 ते 2015 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी स्वतः अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी 5 वर्ष मी काम केलं. त्याच्या 2 वर्ष मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली होती आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही काम केलं आहे. म्हणून सातत्यानं गावाच्या राजकारणामध्ये कुठल्याही ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल किंवा पतसंस्था असेल, त्या कुठल्याही निवडणुकीत मी कधी फॉर्म देखील भरलेला नाही आणि ते अपेक्षा पण नाही. आम्ही सातत्यानं हा प्रयत्न करत आलो का जेव्हा 2010ला जी निवडणूक झाली होती ती बिनविरोध झाली होती आणि त्या बिनविरोध प्रक्रियेमध्ये त्यावेळेस जी काही मंडळी जी होती त्यावेळी त्यांनी देखील ती काही श्रेष्ठी नेमली होती. तटस्थ राजकारणाविरहित अशी श्रेष्ठी होती आणि बरोबर त्यांनी अशी नॉन पॉलिटिकल अशी मंडळी आमच्यासारखी त्यावेळेस त्याच्यात दिली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं सन 2010 ते 2015 या कालामध्ये उच्चांकी 71 वर्षात एवढं असं भरीव काम त्या कालावधीमध्ये आम्हाला करता आलं. परंतु आज जो काही आरोप या ठिकाणी काही मंडळी समोरच्या काही मंडळींनी केलेला आहे, परंतु आदरणीय व्यक्तिमत्व आहेत आपल्या राजुरीचे ग्रामनेते आदरणीय दीपक शेटावटी हे देखील आज बोलले की कोणी पुढं आलं नाही असं नाही आहे. मी स्वतः सभापती साहेबांना ही निवडणूक प्रक्रिया लागल्याच्या नंतर माघारीच्या अगोदर 2 दिवस मी स्वतः त्यांना भेटलो होतो. आदरणीय सभापती साहेबांना भेटून मी त्यांना विनंती केली होती की साहेब आपण आदरणीय आहात, या गावातले ग्रामनेते आहात, आपण गावातील जे काही प्रमुख ज्या काही संस्था पदाधिकारी आहेत, मग या राजुरीचे गणेश दूध संस्थेचे चेअरमन असतील, शरदचंद्र पतसंस्थेचे MD साहेब असतील किंवा राजुरी गावाचे जे काही माऊली शेठ असतील, सरपंच असतील, जे काही पदाधिकारी म्हणजे ज्ञानदीप पतसंस्थेचे गोरक्षेठ हडवळे असतील, ह्या सर्व मंडळींना मी स्वतः संपर्क केला आणि गेले तब्बल 3 ते 4 दिवस मी सातत्यानं ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध कशी होईल. आज संस्थेला एक संस्था अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून, अत्यंत अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. आजच्या परिस्थितीला जर एक निवडणूक जर लागली तर 4 ते 5 लाख रुपयाचा खर्च होतो. एकतर एका बाजूला अशी परिस्थिती असताना देखील हे परवडणारे नाही आणि म्हणून मी ह्या सर्व मंडळींना जर त्यांना जर वाटत असेल जरा चेक करून घ्या. काहींना प्रत्यक्ष भेटून, काहींना फोनद्वारे मी संपर्क करून विनंती केली का बाबा हे आपल्याला बिनविरोध करा. वेळ प्रसंगाला तुम्ही जर म्हटलं तर मी स्वतःही थांबायला तयार आहे, माझी कुठलीही अपेक्षा नाही. आणि मग त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व मंडळी शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक बिनविरोध व्हावी याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. यामध्ये काही राजकीय मंडळी आहे, मी कोणाची नावं घेणार नाही, घेण्याची आवश्यकता पण नाही, परंतु हे करत असताना पुढल्या येऊ घातलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका ज्या आहेत आणि म्हणून कुठेतरी कार्यकर्ता नाराज होईल.
जर एकत्र एकूण जर 40 उमेदवार 39 उमेदवारांनी अर्ज भरलेत आणि मग कुणाला थांबवायचं बरं? आम्ही जर थांबवायला जर गेलो तर मग तो नाराज होणार, मग तो ग्रामपंचायतमध्ये परत आम्हाला अडचण निर्माण करणार. आणि मग हे धोरण डोळ्यापुढे ठेवून काही मंडळींनी याच्यामध्ये बिनविरोध करण्यामध्ये फार काही रस घेतला नाही. आणि यामध्ये काही मंडळी तर अशी होती का त्यांना असं वाटत होतं का ते स्वतः फोन करून सांगाय तू फॉर्म भर, तू फॉर्म भर. मी मनात विचार करत होतो काय चाललंय. एका बाजूला ज्या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता जाहीरपणे सांगतोय 2013-14चा माझा आत्ताचा अहवाल जर तुम्ही जर पाहिला तर ज्यावेळेस मी त्या ठिकाणी होतो 20 लाख रुपयाचा निधी, त्याचा आता पण माझ्या पुढे तो अहवाल या ठिकाणी आत्ता आहे. किती रुपये शिल्लक राहिले हा 20 लाख रुपयाचा एफडी आहे. या ठिकाणी मी तुम्हाला माहितीसाठी 7,200 स्क्वेअर फुटाचं जेव्हा दोन भागामध्ये शाळा भरली जाते, ज्युनियर कॉलेजची आणि माध्यमिकची, तर लोकांना 2 सत्रामध्ये शाळा भरावी लागत होती. म्हणून जी शाळा 10 वाजता आपण भरवत होती 11:15 वाजता भरावं लागत होती. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये माझ्याबरोबर असणारे त्यावेळेचं जे संचालक मंडळ होतं, आमचं टीमवर्क होतं आणि त्या माध्यमातून 7,200 चौरस फुटाचं बांधकाम पश्चिम बाजूला वरती दुसऱ्या मजल्यावरती आम्ही पूर्ण केलं. 5 रूम त्या ठिकाणी काढल्या. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या जे काही म्हणजे भौतिकशास्त्र असं, रसायनशास्त्र असं, जीवशास्त्र, त्याचे स्वतंत्र प्रयोगशाळा वर्ग खोल्या पूर्ण तयार करून त्या ठिकाणी सगळ्या सुविधा पूर्ण करून घेतल्या. निधी उपलब्ध मंडळी ज्या ठिकाणी ज्या दिवशी महागारीची वेळ होती तब्बल 12 वाजता आम्ही त्या ठिकाणी गेलो. 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसलो, परंतु कुठलाही राजकीय नेता त्या ठिकाणी फिरकला नाही का बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणारी जी मंडळी जी आहेत त्याच्यातला एकही त्या ठिकाणी यायला लागलं तर त्या ठिकाणी असणारं माझ्याकडे तर सगळं आहे. पण त्या ठिकाणी विद्या विकास मंडळाचे CCTV फुटेज बघा, त्याच्यात किती माणसं किती नेते मंडळी आली आणि त्यांनी काय प्रयत्न केले. आम्ही त्या ठिकाणी 22 लोक होतो. त्या ठिकाणी आमच्याकडे महागारीचे अर्ज घेऊन आम्ही थांबलो होतो. काय मंडळी त्या ठिकाणी आलीच नाही. मला असं या ठिकाणी जाहीरपणे सांगायचं का या ठिकाणी ही संस्था जेव्हा या ठिकाणी सक्षम टीमवर्क चांगले जे काम करू शकतात अशा माणसांची त्या ठिकाणी देणं आणि त्या माध्यमातून ह्या जनता विकास मंडळामध्ये ह्याचा डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होईल, त्यांना रोजगारभिमुख रोजगार शैक्षणिक सुविधा आपण कशा पद्धतीने उपलब्ध करू, अशा पद्धतीनं पुढे जाणारं एक पॅनल, ती जनता विकास पॅनल म्हणून एक पॅनल आम्ही सर्वांनी तयार केलेलं आहे. ते माझ्या मार्गदर्शनाखाली आता सध्या पॅनल आहे. त्या पॅनलमध्ये देखील अत्यंत म्हणजे डॉक्टर बाळकृष्ण गंगाळ्यांसारखे सहकार आयुक्त आहेत, अनेक मंडळी त्या ठिकाणी आहेत. आणि मला पूर्ण खात्री आहे का निश्चितपणे हे लोक सगळे शुद्ध मतदार बंधू भगिनी हे जनता विकास जे काय पॅनल आहे त्यांचा असं कब्बशीर चित्रावरती शिक्का मारून